मंत्रालयात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात 9 जून पासून काही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी या कर्मचारी नेमकं कशा प्रकारचा भ्रष्टाचार झाला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल कशा प्रकारचा भ्रष्टाचार? सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड या ठिकाणी दुसरा आणि चौथा शनिवार या संदर्भामध्ये महाराष्ट्र शासनानं 2020 मध्ये 38,94,000 रुपये यांना वाटप करण्यासाठी दिले होते या कर्मचाऱ्यांना. तर ते पैसे 206 लोकांना वाटप केल्याचं रेकॉर्ड तयार केले त्यांनी. आणि त्यामध्ये 65 कर्मचारी असे आहेत ज्यांना 1 रुपया सुद्धा दिला नाही, परंतु त्यांचं रेकॉर्डला नाव आहे यांना एवढे पैसे दिलेत म्हणून, जे की त्यांच्या खात्यावर ते पैसे जमा झाले नाही, त्यांना कुठला चेक दिला नाही, त्यांच्या सह्या नाहीत. अशा पद्धतीनं त्यांनी बनावट रेकॉर्ड तयार करून या लोकांची फसवणूक केलेली आहे. आणि या पद्धतीनं हे जे काम केलेलं आहे तर ते संबंधित वरिष्ठांना हे सगळं माहित आहे की यांनी असं काम केलेलं आहे. आणि हे पैसे वाटप केले 2020 मध्ये, तर त्याचं ऑडिट 2021च्या मार्च महिन्यामध्ये यायला पाहिजे होते शासनाकडे, परंतु शासनाकडे त्याचं ऑडिट सुद्धा यांनी दाखल केलेलं नाही. आज घडीला आम्ही 2024 पासून आमच्या 90 कर्मचाऱ्यांचं दुसरा आणि चौथा शनिवारच्या संदर्भामध्ये आम्ही पैशाची मागणी केलेली आहे. तर शासन म्हणते की आम्ही तुम्हाला 38,94,000 रुपये अगोदर दिले होते 2020 मध्ये, तेच पैसे वाटप झाले किंवा नाही झाले याचं रेकॉर्ड आमच्याकडे आलं नाही, ऑडिट आमच्याकडे आलं नाही, त्यांनी काय उपयोग केला त्या पैशाचा ते त्यांनी दाखवलेलं नाही. म्हणून आता ते पैसे आमचे मंजूर होऊन आलेले पैसे शासनाकडे ते पैसे द्यायला तयार नाहीत. अशा पद्धतीने यांनी भ्रष्टाचार केला. आणि आता त्याच मंत्रालयातले अवर सचिव जे आहेत ज्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा हे आम्ही 8 दिवसानं करतो, पुढच्या आठवड्यात करतो, हे काम होऊ द्या करतो, माझ्या हातावर ते काम होऊ दे करतो, असं म्हणत आम्हाला 2.25 वर्ष झालं, त्याच्यापेक्षाही जास्त झालं 2.25 वर्ष. तर आम्हाला घोळत आले की बाबा करतो म्हणत. आणि आता काय म्हणतात की या सगळ्या कर्मचाऱ्याकडून जे सेवानिवृत्त झालेले आहेत बिचारे, काही बिमार आहेत, आजारी आहेत, त्यांच्याकडून 40 लाख रुपये जमा करून मला द्या, मी तुमचं काम करून देतो मायलेचं. अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि या भ्रष्टाचाराला जेवढं प्रशासन जबाबदार आहे तेवढं शासनही जबाबदार आहे. आमची मागणी अशी आहे की या भ्रष्टाचाराच्या संदर्भात आम्हाला ज्यांनी 40 लाखाची मागणी केली तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजेत, त्यांची एसीबी मार्फत चल संपत्तीची चौकशी झाली पाहिजेत. आणि आमचे हे जे 90 कर्मचाऱ्यांचं रक्कम आहे 7,90,00,000 रुपयाची रक्कम आहे, जे की डिपार्टमेंटनं तिथं परिगणना करून त्याचे सब डिव्हिजनवर सह्या झालेल्या आता, उप अभियंत्याच्या, कार्यकारी अभियंत्याच्या सह्या झालेल्या आता, एससीच्या सह्या झालेल्या आता, आणि चीफ इंजिनियरच्या सुद्धा सह्या होऊन चीफ इंजिनियरनं स्वतः पत्राद्वारे कळवलेलं आहे की यांना आपण यापूर्वी 13,92,000 रुपये दिलेले आहेत आणि यांचं उर्वरित रक्कम 7,90,00,000 रुपये देय आहे, म्हणजे देणं आहे. तर ती तुम्ही द्या म्हणून शासनाला पत्र पाठवलेलं आहे. त्याला झाले आता 2 वर्ष. 2 वर्षापासून हे आम्हाला चाल ढकल करत 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 फसवणूक करत आहेत. बरं, 9 जून पासून आपलं आंदोलन सुरू आहे. कोणत्या मंत्र्यांची भेट झाली आणि भेट झाली तर तिथून काय आश्वासन भेटलंय? मंत्र्यांची भेट झालेली नाही. आम्ही अनेक वेळेस मंत्र्यांचा भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण महाराष्ट्र शासन एवढं आता कार्यक्षम राहिलेलं नाही. आपल्याला माहिती आहे चांगल्या पद्धतीनं शासनामध्ये कसा गदारोळ चालू आहे. परंतु आम्ही मुख्य सचिवाच्या भेटीला गेलो होतो, ते त्यावेळेस नव्हते, दौऱ्यात होते. तर 82 ऑफिसच्या जे PWDचे सचिव आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा एकदा सोडून 2दा झाली. ते सुरुवातीला म्हणले की बाबा आम्हाला याच्यावर थोडासा अभ्यास करू द्या, मला पत्र आले. मुख्यमंत्र्यांनी पत्र दिले मुख्य सचिवांना की संबंधितावर योग्य ती कारवाई करा म्हणून. आणि मुख्य सचिवांनी काय केलंय, पुन्हा 82च्या सचिवाला दिले की तुम्ही यांच्यावर कारवाई करा म्हणून. आता हे जे संबंधित डिपार्टमेंट आहे ते वरिष्ठ त्यांच्या खालच्या कनिष्ठावर कारवाई करायला तयार नाही. ते गुन्हेगाराला लपवण्याचा प्रयत्न करायला उलट की बाबा जे आरोपी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रकार या सचिव लेवलवर चालू आहे किंवा हे असं नाही, असं करू, आपण चौकशी समिती गठीत करू. आता ते का त्यांचं म्हणणं काय, चौकशी समिती नव्यानं गठीत करायची कशासाठी? मी म्हणलं कशासाठी चौकशी असते? साहेब म्हणलं तुम्ही का आता नवीन बिल तयार करणार आहेत का? बिल अगोदर तयार झालेलं आहे, तिथून मंजूर होऊन सगळ्या जे काही प्रक्रिया आहे त्याची ती सगळी झालेली आहे आणि तुमच्या टेबलवर पैसे देण्यासाठी आलेले. आता कोणती चौकशी करणार तुम्ही? कशाला समिती गठीत करणार? नाही म्हणे या लोकांनी काम केल्याचं रेकॉर्ड आम्हाला सापडत नाही. न्यायालयानं, उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळेस याचिका आमची दाखल होती त्यावेळेस न्यायालयाने यांना बोलवलं होतं डिपार्टमेंटला आणि विचारलं की बाबा यांचं रेकॉर्ड घेऊन या, हाजरीपट.
तर स्वतः डिपार्टमेंटनं काय सांगितलेलं की आमच्याकडे यांचं कुठल्याही प्रकारचं रेकॉर्ड नाही. बरं, आपलं आंदोलन चालू आहे, काही कर्मचारी आपले आहेत ते रुग्णालयात दाखल झालेत, तब्येत जर खालवली तर कोण जबाबदार असणार? नाही, आता आम्ही तर लेखी दिलेलं आहे की बाबा आमच्या आंदोलनामध्ये सिनियर ज्येष्ठ नागरिक आहेत, जे की कर्मचारी राहिलेले आहेत, सेवानिवृत्त झालेले आहेत, त्यांच्या प्रकृतीचं जर काही बरं वाईट झालं तर मी रायटिंग मध्ये दिलेलं की याला मुख्यमंत्री जबाबदार राहतील प्रथमतः. कारण आपण मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे कर्ते आहेत, कारभारी आहेत, आणि कारभारी हा सर्वस्व जबाबदार असतो सगळ्याच गोष्टीला. म्हणून आम्ही मुख्यमंत्री आणि संबंधित डिपार्टमेंटचे सर्व जे जबाबदार अधिकारी आहेत त्यांच्यावर ही जबाबदारी निश्चितच आहे. आमच्या माणसाची आजच आजची घटना आहे की 5 कर्मचारी आमच्या हॉस्पिटलला नेले, पोलिसांनी ऍडमिट केले आणि त्यांच्यावर उपचार केला. तर अशी जी घटना होते तर या सगळ्या गोष्टीला जबाबदारी म्हणजे शासन आहे. पुढची भूमिका काय असणार आहे? कारण एवढ्या दिवसापासून आंदोलन सुरू आहे, मागण्या मान्य नाही झालं तर काय? नाही, मागण्या मान्य होण्याचा विषय नाही, मागणी मंजूर झालेली आहे, फक्त फंड देणं बाकी आहे. तो फंड जर ते वेळेवर देत नसतील तर ते आम्हाला म्हणजे तयार करायला की त्यांच्यावर आम्ही गुन्हे दाखल करण्यासाठी. आमची मानसिकता नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करायची, परंतु ते ओढवून घ्यायला की या आणि तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला जेलमध्ये टाका, आमचं सगळं प्रॉपर्टीचं सगळी चौकशी करा, असं त्यांचं वर्तणूक आहे, आमचं नाही. आम्ही त्यांना वारंवार संधी दिलेली आहे. आज मला सांगा, 2 वर्षापासून आम्ही सतत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत की बाबा हे आमचं फंड देऊन टाका म्हणून. आम्ही घाई केली का? काहीच घाई केली नाही. वरून तुम्ही 2 वर्षाच्या नंतर जर म्हणत असाल की 40 लाख रुपये द्या, आम्ही तुमचं काम करतो, ही पद्धत कुठली आहे? आंदोलन उग्र आंदोलन उग्र म्हणजे आम्ही त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सक्षम आहोत. आम्ही पोलीस स्टेशन मध्ये, पोलिसांनी महत्वाचं म्हणजे काय झालं, त्यामध्ये आम्ही पोलीस महासंचालक कार्यालयात गेलो होतो, तर तिथेही आम्हाला असंच म्हणलं की बाबा तुम्ही उपोषण करण्यापेक्षा तुम्ही सरळ सरळ फिर्यादी बना आणि आमच्याकडे पत्र द्या, तुमच्याकडे सर्व पुरावे आहेत म्हणले, आणि आम्ही पत्र द्यायलाही तयार आहोत. परंतु आम्हाला एवढी अपेक्षा आहे की त्यांनी हे सरळ मार्गाने या लोकांचं काम करावं, गुन्हे दाखल न करून घेता. त्यांनी त्यांच्या लेवलवर कारवाई केल्या पाहिजेत. आमचा हा हस्तक्षेप नको असं आमचं म्हणणं आहे. परंतु जर ते ऐकत नसतील तर निश्चित आम्ही त्यांच्यावर पोलीस स्टेशन मधूनही गुन्हे दाखल करणार आहोत, आणि ही लढाई आम्ही कोर्टामध्ये म्हणजे अशी नाही वेगळी, आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार, ते जबाबदार आहे त्या घटनेला, आम्ही त्यांना आरोपी करणार. हे सगळे जे अधिकारी आहेत, रणजित आहिरे असतील, त्यांचे वरिष्ठ असतील, तुमच्या माहितीसाठी सांगतो, वरिष्ठांनी, रणजित आहिरेच्या वरिष्ठांनी म्हणजे जे जॉईंट सेक्रेटरी आहेत त्याने स्वतः सही केलेली अगोदर, सगळ्यात अगोदर जॉईंट सेक्रेटरीने सही केली बघून. ते म्हणले बरोबर आहे, म्हणले या ना, म्हणले मी सही करून देतो. त्यांची सही झाली पण खालचे करणार आहे, म्हणजे रणजित आहिरे त्यांच्या हाताखाली आहेत आवर्ष ते करत नाही, ते मागतात 40 लाख रुपये, आणि त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करणार आम्ही. आणि कारवाई जर होत नसेल तर आम्ही कोर्टामधून त्यांच्यावर कारवाई करणार, पण निश्चित कारवाई करणार. तर आपल्यासोबत होते काही कर्मचारी ज्यांनी सांगितले की जर आम्हाला न्याय नाही भेटला तर संबंधित अधिकाऱ्यावरती आम्ही कारवाई करून त्यांना न्यायालयात आम्ही घेऊन जाण्यास सक्षम आहोत. टुडे न्यूज अब्बासोबत मी प्रियंका सिंग देव, भारतीय मुंबई.